हॅलो हाय एव्हरीवन. तर आज आम्ही निघालो आहोत लवासा. लवासा हे हिंजेवाडी फेज 3 पासून 48 किलोमीटर आहे. तिथे आम्हाला जायला नियर बाय 1.5 hours लागतो. आम्ही हिंजेवाडी फेज 3लाच राहतो, त्यामुळे आम्हाला पुण्याच्या ट्रॅफिकपासून थोडा सुटकारा मिळतो. लवासाला जाताना फारच सुंदर असे तुम्हाला व्ह्यू बघायला मिळेल आणि निसर्गरम्य वातावरण असे आम्ही एन्जॉय करत आमची जर्नी सुरू होती. आणि तुम्ही बघू शकता इतके छान रस्त्यामध्ये धुके पसरलेले होते आणि जिकडे तिकडे हिरवळ होती. लवासाला पोहोचल्यानंतर तुम्हाला तिथे काही पार्किंग चार्जेस पे करावं लागेल. 2 व्हीलरसाठी 200 आणि 4 व्हीलरसाठी 500 असेल. एंट्री पास घेतल्यानंतर तुम्ही लवासाच्या गेटमधून एंट्री करू शकता. सुंदर असा लेक होता आणि तिथे आम्ही काही पिक्चर्स काढायसाठी थांबलो. जसं थांबलो तसा पाऊस सुरू झालेला होता. लवासा हा प्रोजेक्ट जवळपास 25,000 एकर या जागेमध्ये हा प्रोजेक्ट तयार झालेला आहे. पण तिथे आता काही मेंटेनन्स राहिलेला नाही आहे. तर तिथे एक हॉन्टेड प्लेससुद्धा आपण म्हणू शकतो असं झालेलं आहे. कारण की बऱ्याचशा बिल्डिंग या अंडर कन्स्ट्रक्शन बिल्डिंग होत्या. रेस्टॉरंट बंद पडलेले होते. स्टे करायचं जर असेल तर तिथे बरेच ऑप्शन्स अवेलेबल आहेत. काही ऑप्शन्स बंद झालेले आहे आता आणि काही ऑप्शन्स सध्या तरी अवेलेबल आहेत. तिथे तुम्ही स्टे करू शकता. लंच, टी, स्नॅक्ससाठी सुद्धा बरेच ऑप्शन्स तिथे तुम्हाला अवेलेबल मिळतील. रेंटल सायकल घेऊन तुम्ही लवासा एक्सप्लोर करू शकता. 3-4 hours टाइम स्पेंड केल्यानंतर आम्ही आमच्या रिटर्न जर्नीसाठी निघालो. आय होप सो तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग.